दादा, मी असं ऐकले आहे की या पादुका दर्शन कार्यक्रमामध्ये उपासक दीक्षा सुद्धा होणार आहे। हो ना, मी पण ऐकलंय। हो ना, पण उपासक दीक्षा म्हणजे काय? अरे मित्रांनो, आपण स्वामीजींचे भक्त आहोत ना, मग त्यांना शास्त्रोक्त विधिवत पद्धतीने शरण जाऊन घेतलेली दीक्षा म्हणजे उपासक दीक्षा। हो ना, पण आपण पंथसंघाला जातात, मग उपासक दीक्षा घेतलीच पाहिजे काय? हो, नक्कीच घेतली पाहिजे। मी तुम्हाला कारण सांगतो। कारण बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। समर्थ रामदास स्वामीजींचे शिष्य असं त्यांना जर म्हणावं लागलं तर ते काय चुकीचं ठरणार नाही, कारण हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा। हे शब्द त्यांनी श्री रामदास स्वामी यांना वचन देऊन पूर्ण केले आणि आज संपूर्ण विश्वात जाणता राजा म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे। याचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का? का? अहो मित्रांनो, ते इतके मोठे राजे झाले, पण साक्षात विठ्ठलाचे गुणगान गाणारे तुकाराम महाराज त्यांच्या ते संत संघात जाऊन बसायचे आणि त्यांच्याच संस्कारापोटी वाढलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज होते। कारण तुकाराम महाराजांना त्यांनी आपल्या गुरुस्थानी मानले होते। मला सांगा, जर छत्रपती शिवाजी महाराज वेषांतर करून तुकाराम महाराजांच्या कीर्तनात त्यांच्या संत संघात जाऊन जर घडले असतील तर आपण आपल्या स्वामीजींच्या संत संघात आपल्या स्वामीजींची दीक्षा घेऊन आपल्याला जायला नको का त्या संत संघात? पण आपण संत संघाला जाऊन स्वामीजींना गुरु तर मानणारच ना? हो, पण आपण महाराज नाहीत ना। आपल्याला आपला प्रपंच सांभाळून आपल्याला परमार्थ पण करायचा आहे। आजची परिस्थिती बदलली आहे। आज आपल्याकडे भक्ती करायला वेळ आहे का? नाही ना। म्हणूनच स्वामीजींनी शिष्य दीक्षा घेईपर्यंत काही पायऱ्या ठरवल्या आणि त्या पायऱ्यातून जाऊन आपल्याला आपला आत्मोद्धार साधायचा आहे। म्हणूनच तर ह्या दीक्षा आहेत। पण डायरेक्ट दीक्षा का नाही घ्यायच्या? ह्या पायऱ्याच का? या पायरी स्वामीजींनी ह्यासाठी दिल्या आहेत की जसं बघा, ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण ट्रेनिंग घेतली की आपण आपल्या कामात सहजपणे यशस्वी होऊ शकतो, हो ना? तसं उपासक दीक्षा घेतल्यानंतर आपण 1 वर्षाने साधक दीक्षा, त्याच्या 2 वर्षानंतर शिष्य दीक्षा जर घेतली तर आपण भक्ती करण्यात परफेक्ट होतो। आपल्यातून अचूक पद्धतीने भक्ती घडते आणि आपण आपल्या आत्मउद्धाराच्या मार्गावर आपण पदक्रमण करत असतो। उपासक दीक्षा ही भक्ती मार्गातील पहिली पायरी आहे, ज्या माध्यमातून आपण आपल्या मुक्तीच्या मार्गाकडे सहजपणे जाऊ शकतो। म्हणून ह्या दिलेल्या दीक्षा आहेत। हो, पण आम्ही उपासक दीक्षा घेतली तर आम्हाला काही पथ्य पाळायला लागतीलच ना? हे बघा, आपल्याला स्वामीजींनी हा मार्ग एकदम खुला केलाय। यात फक्त 2च पथ्य आहेत। पहिलं म्हणजे दिवसातून केव्हाही वेळ काढा आणि 10 मिनिटं भक्ती करा, आणि दुसरं म्हणजे स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतू नका। याशिवाय दुसरं कोणतंच पथ्य नाही। पण आहार वगैरेचं पथ्य असतीलच ना? नाही, जो आपला आहार आहे तोच आपण घ्यावा। कारण बघा, स्वामीजींचं स्पष्ट मत आहे की देव भावाचा भुकेला, जो जसा भाव ठेवणार, जशी ज्याची श्रद्धा असेल त्याप्रमाणे देव त्याचं फळ त्याला देणारच आहे। मग आपण उपासक दीक्षा घेतली पाहिजे ना, कारण यात काही खर्च नाहीये, खर्च सुद्धा कमी आहे। शिवाय आपण बघा, आपलं लहान मूल असतं, ते शाळेत जातं, ते शाळेत जायच्या आधी त्याला ॲडमिशन करावे लागतं की नाही? त्याचप्रमाणे आपण या भक्ती मार्गात सुरुवात करण्यासाठी ही उपासक दीक्षा आपल्यासाठी ॲडमिशनच नाही का? हो, आम्हालाही पटतंय। आम्ही नक्कीच या कार्यक्रमात उपासक दीक्षा घेऊ। आम्ही सगळेच दिनांक 20 मार्च 2025 रोजी सफाळे येथे होणाऱ्या पादुका दर्शन कार्यक्रमामध्ये उपासक दीक्षा घेऊ। आपण पण उपासक दीक्षा घेऊन आपला आध्यात्मिक मार्ग सुखकर करावा ही सर्वांना नम्र विनंती। श्री गुरुदेव।